नमस्कार, आपण पाहता थेट वार्ता। आज आपण आंबेडकरांचे सहकारी या विशेष मालिकेच्या 12व्या भागात अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत ज्यांचे नाव इतिहासाच्या मुख्य प्रवाहात फारसे दिसत नाही, पण बाबासाहेबांच्या सामाजिक आणि पत्रकारितेच्या कार्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे। हे व्यक्तिमत्व म्हणजे शंकर सायण्णा परशा। शंकर सायण्णा परशा यांचा जन्म 10 सप्टेंबर 1881 रोजी झाला। ते मूळचे तेलुगू समाजातील होते। व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार असले तरी त्यांची ओळख केवळ उद्योजक म्हणून नव्हती। ते सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारितेला मदत करणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते। त्या काळात मुंबईमध्ये तेलुगू समाज मोठ्या प्रमाणात राहत होता, मात्र त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कोणतेही प्रभावी माध्यम नव्हते। याच पार्श्वभूमीवर शंकर सायण्णा परशा यांनी तेलुगू समाचार हे मासिक चालवले। 1917 ते 1930 या काळात त्यांनी या मासिकाद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य केले। त्यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि संघटन या विषयावर भर दिला। सन 1921 मध्ये त्यांचा परिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाला। हा परिचय पुढे सामाजिक चळवळीतील मजबूत सहकार्यामध्ये बदलला। बाबासाहेब समाजातील वंचितांसाठी स्वतंत्र पत्रकारिता उभी करत होते, मात्र आर्थिक अडचणी आणि साधन सामग्रीचा अभाव हा मोठा प्रश्न होता। अशा वेळी शंकर सायण्णा परशा यांनी बाबासाहेबांना मोठी साथ दिली। 1928 मध्ये जनता हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी जागेची गरज होती। शंकर सायण्णा परशा यांनी स्वतःची जागा त्यांना उपलब्ध करून दिली। फक्त जागाच नाही तर आवश्यक आर्थिक मदतही केली। हे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते, कारण स्वतंत्र विचार मांडण्यासाठी स्वतंत्र माध्यम असणे आवश्यक असते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि नंतर प्रबुद्ध भारत या माध्यमांतून समाजाला दिशा दिली। या पत्रकारितेच्या पाठीशी उभे राहणाऱ्या अनेक सहकाऱ्यांमध्ये शंकर सायण्णा परशा यांचे स्थान विशेष आहे। शंकर सायण्णा परशा यांनी केवळ स्वतःच्या समाजापुरते काम केले नाही, त्यांनी सर्व वंचित समाजातील लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला। समाजातील संघटन, शिक्षण आणि जागृती यासाठी त्यांनी वेळ आणि पैसा दोन्ही खर्च केला। त्यामुळे ते केवळ उद्योजक नव्हते, तर सामाजिक परिवर्तनाचे सहकारी होते। इतिहासात अनेकदा प्रकाश झोतात मोठी नावे येतात, परंतु त्या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या मागे उभे असलेले सहकारी अनेकदा विसरले जातात। शंकर सायण्णा परशा यांच्यासारख्या व्यक्तीमुळेच बाबासाहेबांचे अनेक उपक्रम यशस्वी झाले। त्यांचे योगदान म्हणजे सामाजिक चळवळीतील निस्वार्थ सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे। 6 एप्रिल मुंबई येथे त्यांचे निधन झाले। त्यांचे आयुष्य जरी फार मोठे नसले तरी त्यांनी समाजासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे। इतिहास समजून घ्यायचा असेल तर फक्त महानायक नव्हे, तर त्यांच्या सहकार्यांनाही समजून घ्यावे लागेल। आपल्याला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी या मालिकेतील पुढील भाग पाहण्यासाठी थेट वार्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।